भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारीला शौर्य दिन साजरा करण्यात येतो आणि देशभरातून या ठिकाणी अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि या कार्यक्रमाच्या वेळी बार्टीकडून जेवणाची नाश्त्याची व्यवस्थापना करण्यात येते आणि यामुळेच आता हा भीमा कोरेगावचा कार्यक्रम कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत काही भीम अनुयायी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला बार्टीकडून जेवण नको आहे। नक्की काय मागणी आहे, नक्की प्रकरण हे काय आहे? भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला शौर्य दिनी लोक मानवंदना देण्यासाठी येतात, अभिवादन करण्यासाठी येतात। तिथं जेवणासाठी कोणी येत नाही। ज्यावेळी माणसं बॅग भरून घरातून बाहेर निघतात, परप्रांतातून येतात, गावाखेड्यातून येतात, त्यांनी त्यांच्या भाकरी बांधून आणलेली असते, त्यांच्याकडे जेवणाचे पैसे असतात, ते कुणाच्या जेवणासाठी त्या ठिकाणी येत नाहीत। बाबासाहेबांनी या ठिकाणी भाकरीचा भुकेचा प्रश्न 50 वर्षापूर्वीच मोडीत काढलाय, सोडवलेला आहे समाजाचा। समाज आता मला वाडगमाय या भूमिकेतून कधीच बाहेर आलाय। हजारो लोकांना जेवण देण्याचं काम करणारा हा समाज आहे। हा समाज जेवणासाठी त्या ठिकाणी येतच नाही मुळामध्ये। पण जर बार्टीकडून चहा नाश्त्याची सोय केली जात असेल तर त्याला विरोध का आहे? बार्टीची जी घटना तयार झाली, बार्टी स्थापन करतानाची ज्या अटी नियम होत्या, ध्येय उद्दिष्ट होती, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं भलं व्हावं। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला जर कोणी पैसे दिले तर तुम्ही भाकरी घ्याल का पुस्तक घ्याल? तर बाबासाहेब म्हणतात, मी पुस्तक घेईल, मी भाकरी बघणार नाही, कारण वाचलेलं पुस्तक हे भाकरीचा प्रश्न कायमचा सोडवत असतं। त्यामुळे तात्पुरत्या गोष्टीसाठी येत नाही। चैत्यभूमीला 100 कोटी रुपयांच्या पुस्तकांची उलाढाल झाली, विक्री झाली। 100 कोटी रुपयांची पुस्तकं घेणारा समाज बार्टीचं 60 लाख रुपयाचं जेवणाची अगरबत्ती कशाला लावायला पाहिजे यांनी? सर, जे बाहेरून जे नागरिक येतात देशभरातून, त्यांच्या जेवणाची व्यवस्था कोणी करावी, आपली काय मत आहे? हे बघा, ज्यावेळी या ठिकाणून आषाढी कार्तिकीची वारी जाते, संबंध आंबेडकरी चळवळीतली माणसं असतील, पक्ष संघटना असतील किंवा इतर धर्मीय मंडळं असतील, त्या ठिकाणी गुडदाणी देतात, केळी देतात, औषध उपचाराची व्यवस्था करतात। सगळे मिळून त्या पालखीला मदत करत असतात। त्या पालखीसाठी लोकांच्या भोजनदानाचे, अन्नदानाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होतात। या ठिकाणी सुद्धा सगळे आंबेडकरी पक्ष संघटना, सर्व जातीय धर्मीय लोक, गेल्या वर्षीच्या उत्सवात तर मुस्लिम समाजाने, मराठा समाजाने देखील त्या ठिकाणी अन्नदान आणि पाण्याचं वाटप केलेलं या ठिकाणी बघितलं। तो समाज आणि स्तंभ हा एका जातीचा आता राहिलेला नाही, ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मीय लोकांचे। जे सर अनुयायी जे काही येत असतील, त्यांना काही आजार असतील, वेळेवर त्यांना काहीतरी खावं लागत असेल, त्यांना जर बार्टी अन्न पुरवते तर त्याला विरोध का करताय तुम्ही? मुळामध्ये हेच आम्हाला सांगायचं आहे की बार्टीची जी भूमिका आहे, ही बार्टी संस्था जी निर्माण झाली ही विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी झालेली आहे। महामानवाच्या विचारांचं संशोधन करायचं आणि प्रशिक्षण द्यायचं हे त्याचं मूळ काम आहे। असं असताना आमचा विरोध त्या जेवणाला नाही, आमचा विरोध याला आहे की बार्टीचा जो निधी आहे ना, हा संपूर्ण निधी हा विद्यार्थी कल्याणाचा निधी आहे। तो निधी तिथं वापरता कामा नये, ती जेवणासाठीच नाही तर तिथं असणाऱ्या सगळ्या सुविधांसाठी जो काही निधी वापरला जातो तो तिथं वापरता कामा नये। त्याऐवजी राज्य सरकारचं जे जिल्हा नियोजन विभाग आहे किंवा जिल्हा परिषद आहे किंवा सांस्कृतिक विभाग आहे, या विभागातून वेगळा निधी त्या जेवणाचा जो कार्यक्रम असतो किंवा चहा नाश्ता दिला जातो तो देण्यात यावा, परंतु बार्टीकडून नको। बार्टीकडून राज्य सरकारने पूर्ण त्या स्तंभाच्या परिसराची आणि तिथल्या नियोजनाची जबाबदारी घ्यावी आणि ज्या इतर जे पालखी महोत्सव असेल, पंढरपूरची यात्रा असेल, शिवराज्याभिषेक असेल, जन्माचा कार्यक्रम असेल, आपण सगळ्या सांस्कृतिक आणि जिल्हा नियोजनकडनं त्याला फंड उपलब्ध करतो ना, मग बार्टी संस्थेचा फंड इथं का वापरायचा? कार्यक्रम बार्टीचा जो फंड आहे तो फक्त संशोधनासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात यावं असं त्यांचं मत आहे। बार्टीचा मॅक्झिमम निधी हा संशोधनासाठीच वापरला जातो, विद्यार्थ्यांसाठीच वापरला जातो, परंतु बार्टीकडे अनेक विभाग, अनेक प्रोजेक्ट आहेत। त्यापैकी शौर्य दिनाचं नियोजन हा एक प्रोजेक्ट आहे। अशा वेळेला दिनविशेष या बजेट हेडमधून हा कार्यक्रम केला जातो असं बार्टीनं याचपूर्वी स्पष्ट केलेलं आहे। त्या ठिकाणी बार्टीच्या वतीनं हा उत्सव केला जावा न जावा हा विषय नाही। शौर्य दिनाचा कार्यक्रम हा शासनाच्या वतीनंच केला जावा अशी आग्रही मागणी आमची आहे। आणि 2016 पासून ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष होतं, त्यावेळेला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित राष्ट्रीय स्मारकांच्या विकासासंदर्भामध्ये समाज कल्याण विभागानं एक मोठी भरीव तरतूद केली होती. त्यामध्ये भीमा कोरेगाव स्तंभाचा विषय त्याच्यामध्ये होता आणि ऑलरेडी बजेट हेड 2016लाच बार्टीचं झालं होतं. त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये बार्टीनं तो खर्च करावा असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे की भीमा कोरेगावच्या विजयाच्या शौर्य दिनाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी येणारा अनुयायी हा अजिबात जेवणासाठी येत नाही, अजिबात येत नाही. आंबेडकरी अनुयायी हा कधीही कुणाच्याही जीवावर कुठेही येत नाही, परंतु त्या ठिकाणी आजूबाजूला 5 किलोमीटर कोणत्याही खाण्यापिण्याची व्यवस्था नसते. अशा वेळेला त्या लोकांची जर तात्पुरती व्यवस्था होत असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही. तात्पुरत्या स्वरूपात जर व्यवस्था होत असेल तर त्याला विरोध का? बार्टीचे पैसे जेवणासाठी नकोत. बार्टीने ज्यावेळी सांगितलं की आम्ही याच्या ठिकाणी जेवण करणार आहोत, तर फेसबुक पेजवर त्यांनी विविध वृत्तपत्रातल्या बातम्यांच्या पोस्ट केल्या. त्याच्यामध्ये ज्या कमेंट आहेत समाजाच्या त्या एकदा बार्टीने वाचल्या पाहिजेत, सगळ्यांनीच वाचल्या पाहिजेत. त्यामध्ये बार्टीच्या अधिकाऱ्यांना आता मार खायची पाळी आलेली आहे अशा पद्धतीच्या कमेंट्स त्याच्यामध्ये आहेत. लोकांच्या संतप्त भावना आहेत. बार्टीचे पैसे हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीचे आहेत. 6 महिने झालं फेलोशिपसाठी मुलं आंदोलन करतायत, तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही आहे बार्टीला. आणि मग ह्या नको त्या उद्योगामध्ये त्यांनी त्यांचे परिश्रम, बार्टीच्या अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा वेळ त्या ठिकाणी सत्कारणी लागला पाहिजे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी. इव्हेंट कंपनी म्हणून बार्टीने काम करू नये, नाक खुपसू नये. समाजाच्या त्याच्यामध्ये अत्यंत तीव्र आणि संतप्त भावना आहेत. त्याचा बार्टीच्या अधिकाऱ्याने विचार करावा आणि स्वतःहून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगावं की बार्टीकडे हे पुढारपण नको. आम्हाला समाजाने सांगितलं की आता नाक खुपसू नका, आता आमच्याकडं डोक्यावरली जबाबदारी काढून घ्या. एकंदरीत अधिकाऱ्यांनी पुढे येऊन म्हणावं. तुमची भूमिका जर मान्य झाली नाही तर पुढील भूमिका काय असणार आहे? हे बघा, आमची भूमिका मान्य झाली नाही तर 1 जानेवारीला बार्टीचे अधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत मानवंदना द्यायला. त्यावेळी मी असं म्हणेल पोलीस खात्याला की त्यांनी संरक्षण केलं पाहिजे. नक्कीच हे आक्रमक झालेले दिसत आहेत. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.